पी ब्लॉक एलिमेंट्स हा जो आपला टॉपिक आहे त्याचे MCQज आज आपण घेणार आहे आणि त्या MCQजमध्ये आपण नायट्रोजन फॅमिलीशी रिलेटेड सुरुवातीचे MCQज बघतो आहे. एक्सरसाइज नंबर फर्स्ट आहे आपला. पहिला क्वेश्चन काय दिला आहे बघा त्याच्यामधला आजचा. द लो रिॲक्टिव्हिटी ऑफ नायट्रोजन इज ड्यू टू, म्हणजे नायट्रोजन हा लेस रिॲक्टिव्ह असतो त्याची कारणं काय आहेत असा क्वेश्चन विचारला आहे. पहिला ऑप्शन दिला आहे त्याच्यामध्ये स्मॉल ॲटॉमिक रेडियस, सेकंड ऑप्शन दिला आहे हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, थर्ड ऑप्शन दिला आहे त्याच्यामधला स्टेबल कॉन्फिगरेशन आणि चौथा ऑप्शन आहे त्याच्यामधला हाय बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. आता ॲटॉमिक रेडियस जर बघितली आपण नायट्रोजनची तर ती कमी असते कारण सुरुवातीचा पहिला एलिमेंट आहे हा. ओके, त्याच्यानंतर खालच्या सिरीजमधले एलिमेंट म्हणजे नायट्रोजननंतर येणार फॉस्फरस, आर्सेनिक, अशा फॉर्ममध्ये जसं आपण खाली जाऊ तसं ॲटॉमिक रेडियस वाढत जाणार. ह्याची ॲटॉमिक रेडियस कमी असते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीसुद्धा ह्याची जास्त आहे, कॉन्फिगरेशन स्टेबल फॉर्ममध्ये राहतं. हे सगळे जे 3 पॉईंट्स आहेत हे ॲनामलस बिहेवियर दाखवणारे पॉईंट आहेत नायट्रोजनचं, ॲनामलस बिहेवियर. जो चौथा पॉईंट आहे आपला हाय बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी, म्हणजे नायट्रोजन जर कन्सिडर केला तर तो डायॲटॉमिक मोलेक्यूल आहे, म्हणजे 2 नायट्रोजनचे ॲटम हे एकामेकाला ट्रिपल बॉन्डनं कनेक्ट असतात आणि मग हा जर इथला ट्रिपल बॉन्ड तुम्हाला ब्रेक करायचा असेल तर इथं लागणारी एनर्जीची अमाऊंट पण जास्त असते. मग हा पॉईंट जर कन्सिडर केला तर रिगार्डिंग टू दी हाय बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी ऑर एनर्जी ह्या कारणामुळंच नायट्रोजनची रिॲक्टिव्हिटी कमी असते, म्हणजे इझिली तो रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होत नाही. हे पॉईंट कन्सिडर केले तर पहिल्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर तुमचा 4 येतो. सेकंड क्वेश्चन काय दिला आहे बघा ह्याच्यामधला. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट डज नॉट फॉर्म स्टेबल डायॲटॉमिक मोलेक्यूल. डायॲटॉमिक म्हटल्यानंतर 2 ॲटम एकत्र येतात, असे डायॲटॉमिक मोलेक्यूल याच्यामध्ये कुठला नाही आहे. डायॲटॉमिक ह्याच्यामध्ये कुठला नाही आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर पहिला ऑप्शन दिला आयोडीन, सेकंड ऑप्शन दिला आहे फॉस्फरस, थर्ड ऑप्शन दिला आहे नायट्रोजन, चौथा ऑप्शन दिला ऑक्सिजन. तर आपल्याला माहिती आहे आयोडीन ही हॅलोजन सिरीजचा एलिमेंट आहे. हॅलोजन सगळे कसे असतात, डायॲटॉमिक असतात, त्यामुळे हॅलोजन हा I2 फॉर्ममध्ये असेल. आत्ताच आपण बघितलं नायट्रोजन हा सुद्धा डायॲटॉमिक असतो आणि ऑक्सिजनसुद्धा डायॲटॉमिक असतो. म्हणजे ओव्हरऑल हे 3 जर मोलेक्यूल कन्सिडर केले आयोडीन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे डायॲटॉमिक असतात. राहिला फॉस्फरस हा टेट्राॲटॉमिक फॉर्ममध्ये असतो P4 स्टेटमध्ये, म्हणजे 4 फॉस्फरस एकामेकाला लिंक केलेले असतात. आपण ह्याचे ॲलोट्रॉपिक फॉर्म बघितलेले आहेत, व्हाईट फॉस्फरस, रेड फॉस्फरस, अशा फॉर्ममध्ये हे टेट्राॲटॉमिक स्टेटमध्ये असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं मग ह्या क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन येणार आहे ऑप्शन नंबर सेकंड, जो फॉस्फरस हा आहे जो तुमचा स्टेबल फॉर्ममध्ये नसलेला आपल्याला बघायला मिळेल, म्हणजे हा डायॲटॉमिक नसतो. थर्ड क्वेश्चन काय दिला आहे बघा. इच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर व्हाईट अँड रेड फॉस्फरस एक्सेप्ट दॅट दे, म्हणजे इथं 4 ऑप्शन तुम्हाला दिले, 4पैकी 3 ऑप्शन जे आहेत ते व्हाईट आणि रेड फॉस्फरसशी रिलेटेड ट्रू आहेत, त्यातलं एक तेवढं ट्रू नाही आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ह्या प्रॉपर्टीज आहेत व्हाईट आणि रेड फॉस्फरसच्या. त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी दिली आहे बघा, आर बोथ सोल्युबल इन कार्बन डायसल्फाईड, दोन्हीही CS2 मध्ये सोल्युबल असतात, ही पहिली प्रॉपर्टी. दुसरी दिली कॅन बी ऑक्सिडाइज बाय हिटिंग इन एअर, तर ऑक्सिजनबरोबर जर ह्यांचा कॉन्टॅक्ट झाला तर त्यांचं ऑक्सिडेशन होऊन पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये ते कन्वर्ट होतात दोघंही. तिसरा ऑप्शन दिला आहे कन्सिस्ट ऑफ अ सेम काइंड्स ऑफ ॲटम, P4 स्टेटमध्ये असतात हे दोघंही आणि 4 ॲटम फॉस्फरसचे टेट्राॲटॉमिक फॉर्ममध्ये दोघांच्याकडे पण असतात. फोर्थ ऑप्शन इज कॅन बी कन्वर्टेड इन टू वन अनादर. तर 4 ऑप्शन जर कन्सिडर केले तर पहिला ऑप्शन दिला आहे बोथ आर सोल्युबल इन CS2. कार्बन डायसल्फाईड जर कन्सिडर केलं तर सोल्युबिलिटीच्या फॅक्टरनुसार ह्याच्यामधला जो रेड फॉस्फरस असतो ना तो CS2 मध्ये सोल्युबल नसतो, तो इनसोल्युबल असतो कार्बन डायसल्फाईडमध्ये. फक्त व्हाईट फॉस्फरस तुमचा CS2 मध्ये सोल्युबल असतो आणि हा रेड फॉस्फरस का सोल्युबल नसतो तर तो त्याची रिॲक्टिव्हिटी जर आपण कम्पेअर केली तर तो व्हाईटपेक्षा थोडासा कमी रिॲक्टिव्ह असतो, त्यामुळे ह्याची सोल्युबिलिटी CS2 मध्ये नसलेली आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे ह्या क्वेश्चनला करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. सी द नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज मोस्ट मेटॅलिक. द मेटॅलिक नेचरचा असणारा एलिमेंट आपल्याला बघायचं आहे बघा. फॉस्फरस दिला आहे, आर्सेनिक दिला आहे, अँटीमनी दिला आहे आणि बिस्मुथ दिला आहे. हे सगळे तुमचे नायट्रोजन फॅमिलीचे एलिमेंट आहेत. नायट्रोजन नंतर येणारा फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मुथ.
डाऊन टू दी ग्रुप जसं आपण येणार, डाऊन टू दी ग्रुप म्हणजे सुरुवातीचा जो नायट्रोजन आहे हा आपल्याला माहिती आहे गॅसेस फॉर्ममध्ये असतो. त्याच्यानंतर पुढे येणारा फॉस्फरस हा नॉन मेटल टाईपच्या प्रॉपर्टीमध्ये येतो. मेटेलॉइड अशा फॉर्ममध्ये अँटीमनी असलेला बघायला मिळेल. आणि शेवटी जो बिस्मुथ इलेमेंट येतो तो डिस्टिंक्ट कसा आहे, मेटॅलिक प्रॉपर्टी दाखवणारा इलेमेंट आहे. त्यामुळे ह्या 4 ऑप्शनमध्ये करेक्ट ऑप्शन तुमचा येणार आहे बिस्मुथ. शेवटचा इलेमेंट 13 ग्रुपशी रिलेटेड तुमचं 15 ग्रुपशी रिलेटेड हा बिस्मुथ इलेमेंट हा डिस्टिंक्ट मेटल असलेला आपल्याला बघायला मिळतो नायट्रोजन फॅमिलीमधला. ओके. सी द नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग इज केप्ट इन अ वॉटर. 4 ऑप्शन दिले, त्याच्यामध्ये वॉटरमध्ये कुणाला प्लेस केलं जातं. पहिला ऑप्शन दिला आहे व्हाईट फॉस्फरस, सेकंड दिला आहे सोडियम, थर्ड ऑप्शन इज अ पोटॅशियम आणि फोर्थ वन इज अ कॅल्शियम. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तुमचा जो व्हाईट फॉस्फरस आहे हा वॉटरमध्ये इनसोल्युबल असतो. इथं आपण बघितलं तो सोल्युबल कशात असतो तर कार्बन डायसल्फाईडमध्ये सोल्युबल असतो आणि वॉटरमध्ये हा कसा असतो, इनसोल्युबल असतो. त्यामुळे ह्याला प्लेस करत असताना कसं प्लेस केलेलं असतं, वॉटरमध्ये प्लेस केलेलं असतं. त्याच्या बाबतीत सोडियम आपल्याला माहिती आहे त्याला केरोसिनमध्ये प्लेस केलं जातं, त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त असते. त्यामुळं मग ह्या क्वेश्चनमध्ये करेक्ट आन्सर येणार तुमचा रिॲक्टिव्हिटी. बाकी कॅल्शियम आणि पोटॅशियमच्या बाबतीत हा हायली रिॲक्टिव्ह असतो, त्यामुळे ह्याला केरोसिनमध्ये प्लेस केला जातो. कारण वॉटर हायड्रोफोबिक टाईपचं ह्याचं नेचर राहतं सोडियमच्या बाबतीत. ह्याच्या बाबतीत तसं नाही आहे, हा कसं आहे वॉटरमध्ये इनसोल्युबल असल्यामुळे ह्याला H2O प्लेस केलं जातं व्हाईट फॉस्फरसला. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन इज, समजा काय दिलं आहे बघा, नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मुथ हे इलेमेंट कुठल्या ग्रुपला बिलॉंग करतात. तर इथं दिलं आहे 5th A ग्रुप, देन 4th A ग्रुप, 7th A ग्रुप आणि 5th B ग्रुप. पिरियॉडिक टेबलमध्ये सुरुवातीला अशा फॉर्ममध्ये जे तुमचे ग्रुप्स आहेत ते डिवाईड केले होते. आता हे सगळे 15 ग्रुपचे इलेमेंट आहेत. 15 ग्रुप किंवा ही नायट्रोजनची फॅमिली आहे, त्यामुळे ह्यांना हे बिलॉंग करतात कशाला बघा, 5th A ग्रुपला बिलॉंग करतात. त्यामुळे ह्याचं क्वेश्चनचा आन्सर येणार ऑप्शन नंबर फर्स्ट 5th A ग्रुप. ओके. सी द नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग इलेमेंट अकर फ्री इन नेचर. 4 ऑप्शनपैकी फ्री स्टेटमध्ये ह्यातले कुठले इलेमेंट सापडतात हे आपल्याला सांगायचं. पहिला ऑप्शन दिला आहे नायट्रोजन, सेकंड दिला आहे फॉस्फरस, थर्ड दिला आहे आर्सेनिक, चौथा दिला आहे अँटीमनी. नायट्रोजन जर बघितलं तर ॲटमॉस्फिअरमध्ये हा गॅसेस फॉर्ममध्ये असलेला आपल्याला बघायला मिळतो फ्री फॉर्ममध्ये. आर्सेनिक हे त्याच्या ॲलोट्रॉपिक फॉर्ममध्ये बघायला मिळतं. सेम वे अँटीमनी, फॉस्फरस हे सुद्धा कसे असतात, कंबाईंड फॉर्ममध्ये असलेले आपल्याला बघायला मिळतील. हा एकटाच गॅसेस फॉर्ममध्ये राहतो आणि हा गॅसेस फॉर्ममध्ये असल्यामुळं नेचरमध्ये हा फ्री स्टेटमध्ये प्रेझेंट असलेला आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे ह्या क्वेश्चनशी रिलेटेड तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे. करेक्ट आन्सर तुमचं ह्या क्वेश्चनशी रिलेटेड काय असणार आहे बघा, ऑप्शन नंबर जे फर्स्ट आहे नायट्रोजन, हे करेक्ट आन्सर ह्या क्वेश्चनला येईल. सी दी नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग इलेमेंट्स ऑफ ग्रुप 5th A डज नॉट शो ॲलोट्रॉपी. म्हणजे हा 15 ग्रुप जो आहे ह्याच्यामधला कुठला एलिमेंट हा ॲलोट्रोप्स दाखवत नाही. ॲलोट्रोप म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट असतात आणि केमिकल प्रॉपर्टी सेम असतात. म्हणजे आता फॉस्फरस जर कन्सिडर केला तर फॉस्फरसमध्ये व्हाईट फॉस्फरस, रेड फॉस्फरस अशा फॉर्ममध्ये त्याचे ॲलोट्रोप बघायला मिळतात, पण दोघांच्या केमिकल प्रॉपर्टी कशा असतात, सेम. मग जो तुमचा 5th A ग्रुप आहे ह्याच्यामध्ये कुठला एलिमेंट ॲलोट्रोप दाखवत नाही हे सांगायचं आपल्याला. तर नायट्रोजनच्या बाबतीत पण त्याचे ॲलोट्रॉपिक फॉर्म बघायला मिळतात. फॉस्फरसचे रेड, व्हाईट अशा फॉर्ममध्ये आहेत. आर्सेनिकच्या बाबतीत पण त्याचे क्रिस्टलाईन अशा फॉर्ममध्ये ॲलोट्रॉपिक फॉर्म बघायला मिळतात. राहिला शेवटचा जो बिस्मुथ इलेमेंट आहे हा डिस्टिंक्ट मेटल आहे, समजते, आणि हा त्याच्या ॲलोट्रॉपिक फॉर्ममध्ये आपल्याला असलेला बघायला मिळत नाही. त्यामुळे मग ह्या क्वेश्चनला करेक्ट आन्सर येणार आहे तुमचा ऑप्शन नंबर 2. बिस्मुथ हा एलिमेंट ॲलोट्रॉपिक फॉर्म इथं दाखवणार नाही आहे. क्लिअर. सी द नेक्स्ट वन, विच डज नॉट फॉर्म अ कॉम्प्लेक्स. तर कॉम्प्लेक्स म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सेंट्रली प्लेस एक मेटल ॲटम असतो किंवा आयन असतो आणि त्याला सराउंड केलेलं असतं वेगवेगळ्या अपोजिट चार्जेसच्या एंटिटीजनी. आता मग कॉम्प्लेक्स फॉर्म करायचं असतील तर त्याचे कॅरेक्टर आहेत, जे सेंट्रली प्लेस एंटिटी जे आहे त्याच्याकडं पर्टिक्युलरली व्हॅकंट ऑर्बिटल असायला लागतं. व्हॅकंट ऑर्बिटलमध्ये येणाऱ्या ज्या जॉईन होणाऱ्या एंटिटी आहेत त्या काय करत असतात, आपले इलेक्ट्रॉन तिथं प्रोव्हाइड करत असतात आणि मग कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होऊन तिथं कॉम्प्लेक्स तयार होत असतो.
मग 4 ऑप्शन जे दिलेत त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे तुमचा नायट्रोजन, दुसरा दिला आहे फॉस्फरस, आर्सेनिक आणि बिस्मुथ असे 4 ऑप्शन आहे. फर्स्ट ऑप्शन जर कन्सिडर केला तर नायट्रोजन हा एलिमेंट आहे. नायट्रोजनचा ओव्हरऑल ॲटॉमिक नंबर जो आहे नायट्रोजनचा तो किती आहे बघा, 7 ॲटॉमिक नंबर. 7 इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन जर आपण लिहिलं तर शेवटी पी ही सबशेल येते. म्हणजे ओव्हरऑल कसं येतं हे 7 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन NS2 आणि NP5. ओके, अशा फॉर्ममध्ये हे N म्हणजे तुमच्या तिथं शेलचा नंबर असणार आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर आउटर मोस्ट शेल पी ही व्हॅलन्स सबशेल येते. इथं इलेक्ट्रॉन तुमचे फिनिश होत आहेत. पुढं जाऊन इथं MT-D ऑर्बिटल इथं अवेलेबल नसतं. जर तिथं MT-D ऑर्बिटल नसल्यामुळे येणारी जी एंटिटी अपोजिट चार्ज कॅरी करणारी ती त्याचे इलेक्ट्रॉन इथं डोनेट करता येत नाहीत आणि त्यामुळं मग NS2 आणि NP5 अशा टाईपचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. MT-D ऑर्बिटल इथं अवेलेबल नसतं. त्यामुळं कॉम्प्लेक्स फॉर्मेशनमध्ये इथं डी ऑर्बिटल अवेलेबल नसल्यामुळं नायट्रोजन हा कॉम्प्लेक्स फॉर्मेशनमध्ये पार्टिसिपेट होत नाही. त्याच्याऐवजी फॉस्फरस जर कन्सिडर केला किंवा आर्सेनिक जर कन्सिडर केला, बिस्मुथ जर कन्सिडर केला तर पुढं जाऊन यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक्सटेंड होतं. म्हणजे डी सबशेल इथं एंटर केल्या जातात कारण यांचा ॲटॉमिक नंबर पुढं जाऊन इन्क्रीज झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळं ह्या क्वेश्चनला करेक्ट आन्सर तुमचा येणार नायट्रोजन, कारण ह्याच्याकडं डी ऑर्बिटलचा ॲब्सेन्स असतो त्यामुळं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला ह्याच्यामधला तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा पुढचा क्वेश्चन दिला आहे, विच स्टेटमेंट इज नॉट करेक्ट फॉर नायट्रोजन एलिमेंट. नायट्रोजनसाठी इथं इनकरेक्ट स्टेटमेंट कुठले आपल्याला सांगायचं. नायट्रोजन सिम्बॉल त्याचा N आहे, ॲटॉमिक नंबर 7 आहे, कॉन्फिगरेशन आउटरमोस्ट शेलमध्ये अशा फॉर्ममध्ये असलेला आपल्याला बघायला मिळेल. तर त्याची साईज स्मॉल असते, हा पहिला ऑप्शन आहे. दुसरा दिला आहे इट डज नॉट रेडिली रिॲक्ट विथ, म्हणजे त्याची रिॲक्टिव्हिटी कमी असते. इट इज टिपिकल अ नॉन मेटल, हा नॉन मेटल असतो. आणि चौथा ऑप्शन दिला आहे डी ऑर्बिटल इज अवेलेबल फॉर बॉन्डिंग. आत्ताच आपण काय बघितलं की नायट्रोजनमध्ये MT-D ऑर्बिटल अवेलेबल नसतं, त्यामुळे तो कॉम्प्लेक्स फॉर्मेशनमध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाही. आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे, इथं करेक्ट नसणारं स्टेटमेंट सांगायचं आहे. तर चौथा ऑप्शन जर बघितला तर याच्याकडं डी ऑर्बिटल नसतं. म्हणजे जर लिहिलं आपण 1s2 2s2 आणि 2p5 अशा फॉर्ममध्ये, ओके, 1s2 2s2 आणि अशा फॉर्ममध्ये आउटर मोस्ट शेल जर कन्सिडर केली, 2p3 येणार इथं. म्हणजे ओव्हरऑल हे तुमचे इलेक्ट्रॉन इथं कंप्लीट झालेले आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे 3 आणि 2 5 आणि हे 2 7, देर इज नो 5. हे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार आहे त्याचं. आणि त्याच्याशी रिलेटेड जर आपण बघितलं तर इथं डी ऑर्बिटलचा संबंध येत नाही कुठं, MT-D ऑर्बिटल ह्याच्याकडं नसतं. बाकी हे 3 ऑप्शन करेक्ट आहेत. त्याची साईज स्मॉल असते, त्याची रिॲक्टिव्हिटी कमी असते, कारण डिसोसिएशनची जी एनर्जी आहे, बॉन्ड एन्थॅल्पीची व्हॅल्यू इथं जास्त असलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं हा कमी रिॲक्टिव्ह आहे, नॉन मेटल असतो, गॅसेस फॉर्ममध्ये असतो. राहिला चौथा ऑप्शन, हा मग तुमचा करेक्ट आन्सरमध्ये आलेला आपल्याला बघायला मिळेल. ओके, सी दी नेक्स्ट वन. पुढचा क्वेश्चन दिला आहे बघा, नायट्रोजनच्या प्रिपरेशन मेथड दिलेले आहेत. आणि प्रिपरेशन मेथड ज्या आहेत तर त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काय दिला आहे बघा, ऑन हिटिंग मिक्सचर ऑफ अमोनियम क्लोराईड अँड पोटॅशियम नायट्राइट वी गेट NH4Cl आणि KNO2 ह्यांच्या मिक्सचरचं जर आपण घेतलं तर त्यातनं आपल्याला काय मिळेल. तर बघा, NH4Cl आणि KNO2 पोटॅशियम नायट्राईट जर रिॲक्ट केलं तर ह्याच्यातनं डायनायट्रोजनचं लिबरेशन होतं, N2 गॅसचं फॉर्मेशन होतं. बाय प्रोडक्टमध्ये मग इथं तुम्हाला KCl आणि ओव्हरऑल H2O हे बाय प्रोडक्टमध्ये गेलेले बघायला मिळतात. म्हणजे ही जी प्रिपरेशन मेथड दिली आहे तुम्हाला, नायट्रोजनच्या प्रिपरेशनची मेथड आहे. मग ह्याच्याशी रिलेटेड तुमचं करेक्ट ऑप्शन आहे की तुम्हाला ह्याच्यामधनं काय मिळणार आहे, N2चं प्रिपरेशन झालेलं आपल्याला ह्याच्यामधनं बघायला मिळेल. म्हणजे ह्या क्वेश्चनला तुमचा करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट वन आहे, फॉस्फिन इज प्रिपेअर्ड बाय द रिॲक्शन ऑफ. फॉस्फिनचा फॉर्म्युला आहे PH3. आपल्याला माहिती आहे हा फॉस्फरसचा कंपाऊंड आहे PH3, हायड्राईड फॉर्ममध्ये राहतो. हा
हायली पॉयझनस टाईपचा हा गॅसेस कंपाऊंड असतो आणि हा प्रिपेअर करायचा असेल तर कंडिशन काय आहे तसा क्वेश्चन विचारला आहे. पहिल्या रिॲक्शनमध्ये आपण घेऊ शकतो का बघा, फॉस्फरस आणि सल्फ्युरिक ॲसिड. दुसरा दिला आहे फॉस्फरस आणि NaOH. तिसरं दिलं आहे फॉस्फरस आणि H2S. आणि चौथा दिला आहे फॉस्फरस आणि नायट्रिक ॲसिड. तर ओव्हरऑल ही प्रिपरेशनची रिॲक्शन ॲज इट इज तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. फॉस्फिनच्या प्रिपरेशनच्या मेथड आहेत, त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि सोडियम हायड्रॉक्साईड जर रिॲक्ट केला आपण इन प्रेझेन्स ऑफ H2O तर त्याच्यामधनं PH3चं प्रिपरेशन होईल आणि सोडियम हायपोफॉस्फाईट हा बाय प्रोडक्ट इथनं इलिमिनेट झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे ह्या क्वेश्चनला करेक्ट आन्सर येणार आहे तुमचा ऑप्शन नंबर 2, जो फॉस्फिनच्या प्रिपरेशनची रिॲक्शन इथं दिलेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, हे एकंदरीत रिगार्डिंग आहे सगळं नायट्रोजनशी रिलेटेड. ओके, नायट्रोजन फॅमिली झाल्यानंतर जर आपण सपोज थोडे पुढचे क्वेश्चन घेऊया ऑक्सिजन फॅमिलीला कन्सिडर करून, कारण पी ब्लॉक एलिमेंट हा खूप मोठा टॉपिक आहे मुलांनो आणि बऱ्यापैकी आपल्याला सगळे क्वेश्चन त्याच्यामध्ये कवर करायचे आहेत. तर बघा, ऑक्सिजन फॅमिलीशी रिलेटेड जर क्वेश्चन कन्सिडर केला तर त्यातला पहिला क्वेश्चन दिला आहे तुम्हाला, विच एलिमेंट इज फाउंड इन अ फ्री स्टेट. 4 ऑप्शन तुम्हाला दिलेत, तर ह्याच्यामध्ये फ्री स्टेटमध्ये फाइंड होणारा एलिमेंट कुठला आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे आयोडीन. हॅलोजन जो आहे हा ओव्हरऑल फ्री फॉर्ममध्ये असलेला आपल्याला बघायला मिळतो. बाकी फॉस्फरस, मॅग्नेशियम, सल्फर हे एलिमेंट त्याच्या कंबाईन स्टेटमध्ये असतात. म्हणजे सल्फर जर बघितला तर तो त्याच्या ऑक्साईड फॉर्ममध्ये असतो, सल्फाईड फॉर्ममध्ये असतो. फॉस्फरससुद्धा त्याच्या फॉस्फरिक फॉर्ममध्ये असू शकतो. मॅग्नेशियमसुद्धा कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे फ्री स्टेटमध्ये फाइंड आउट होणारा आयोडीन हा एलिमेंट आहे तुमचा. नेक्स्ट वन ऑक्सिजन मोलेक्युलशी रिलेटेड विचारलं आहे बघा. ऑक्सिजन मोलेक्युल एक्झिबिट्स, म्हणजे हा पॅरामॅग्नेटिक आहे, डायमॅग्नेटिक आहे, फेरोमॅग्नेटिक आहे का फेरीमॅग्नेटिझम दाखवतो. तर आपण 11वीमध्ये मोलेक्युलर ऑर्बिटल थेरी कन्सिडर केली, MOT, आणि त्याच्यावरती बेस हा क्वेश्चन आहे. ऑक्सिजन मोलेक्युल हा पॅरामॅग्नेटिक असतो. म्हणजे जर ह्याची मोलेक्युलर ऑर्बिटल डायग्राम आपण ड्रॉ केली तर त्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि जर अनपेड इलेक्ट्रॉन तिथं राहत असतील तर ती एंटिटी किंवा तो मोलेक्युल हा तुमचा पॅरामॅग्नेटिक बिहेवियर दाखवतो असं आपण कन्सिडर करतो. पेड इलेक्ट्रॉन राहत असतील तर तिथं डायमॅग्नेटिक बिहेवियर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. ऑक्सिजनच्या बाबतीत मोलेक्युलर ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ केली तर त्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आलेले बघायला मिळतात, त्यामुळं हा मोलेक्यूल पॅरामॅग्नेटिझम दाखवतो. तर हा क्वेश्चन बऱ्याच वेळेला विचारलेला आहे, जी CET असेल, नीट असेल किंवा JEE असेल. त्यामुळं लक्षात धरून चला की ऑक्सिजन हा पॅरामॅग्नेटिक बिहेवियर दाखवणारा मोलेक्यूल आहे. ओके, नेक्स्ट वन, अमंग द हायड्राइड्स फॉर्म बाय द ग्रुप ऑफ 6th A elements, only H2O has an abnormally low volatility, हाय बॉइलिंग पॉईंट म्हणतात त्याला. दिस इज सो बिकॉज, जे जर आपण हा ग्रुप कन्सिडर केला, 6th A ग्रुप जर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये H2O हा फक्त ॲबनॉर्मल बिहेवियर दाखवतो. म्हणजे ऑक्सिजनशी रिलेटेड हा कंपाऊंड आहे, वॉटर मोलेक्यूल, तो ॲबनॉर्मल बिहेवियर दाखवतो. हे कशामुळं, म्हणजे त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त का असतो, थोडक्यात असा क्वेश्चन विचारला आहे. पहिला ऑप्शन दिला आहे H2 मोलेक्यूल आर असोसिएटेड विथ ड्यू टू दी इंटरमोलेक्युलर हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे वॉटरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं हे तुम्हालाही माहिती आहे. मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशनमध्ये किंवा जास्तीत जास्त प्रमाणात तिथं हायड्रोजन बॉन्ड तयार केलेले असतात. ऑक्सिजन इज हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह, हायड्रोजन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. आणि हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि पॉझिटिव्हिटीमध्ये असणारा जो डिफरन्स आहे त्याच्यामध्ये इथं वीक टाईपचे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस क्रिएट केले जातात, ज्याला आपण हायड्रोजन बॉन्ड म्हणतो, जो वॉटरमध्ये असलेला बघायला मिळतो. आणि असे खूप सारे हायड्रोजन बॉन्ड तिथं क्रिएट होतात आणि त्याचं एक नेटवर्क तयार होतं. ते नेटवर्क एवढे इझिली आपल्याला ब्रेक करता येत नाही. म्हणूनच आपण काय म्हणतो की पाण्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो खूप जास्त असतो. म्हणजे जवळजवळ 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातो तो. तर त्याचं कारण पण हेच आहे की हायड्रोजन बॉन्ड तिथं मॅक्झिमम असतात. त्यामुळं H2Oमध्ये ओव्हरऑल त्याचं रिझन जर कन्सिडर केलं की असोसिएशन जे आहे इंटरमोलेक्युलर फोर्सेस जे आहेत हायड्रोजन बॉन्डिंगचे तिथं जास्त असतात, त्यामुळं हा करेक्ट ऑप्शन असतो. बाकी H2O इज कोव्हॅलंट इन नेचर, म्हणजे हे कोव्हॅलंट कॅरेक्टर दाखवतो आपल्याला.
बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स हा सुद्धा जास्त आहे. पण ह्या तिन्ही आन्सर जरी जवळपास असले तर मॅक्झिमम करेक्ट आन्सर त्याचं ऑप्शन नंबर फर्स्ट येतं तुमचं. क्लिअर. सी दी नेक्स्ट वन, मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इज. सल्फरचा मोलेक्युलर फॉर्म्युला काय आहे? तर सल्फर हा पॉलिॲटॉमिक मोलेक्युल आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तिथं एकपेक्षा जास्त सल्फरचे ॲटम असतात. इथं सल्फर मोनोॲटॉमिक दिला आहे, इथं डायॲटॉमिक दिला आहे, टेट्राॲटॉमिक दिला आहे आणि इथं ऑक्टाॲटॉमिक दिला आहे. तर आपण थेरीमध्ये बघितलेलं आहे की सल्फर हा ऑक्टाॲटॉमिक स्टेटमध्ये असतो. S8 फुकट टाईपचं स्ट्रक्चर किंवा क्राऊन लाईक स्ट्रक्चर असतं, अगदी अशा पद्धतीनं क्राऊनसारखं त्याचं स्ट्रक्चर असतं. आणि असे 8 ॲटम जे आहेत सल्फरचे ते तिथं असलेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ह्या क्वेश्चनशी रिलेटेड तुमचा करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 4, जो सल्फरचा मोलेक्युलर फॉर्म्युला आहे S8 स्टेटमध्ये. मग सल्फरचे पण बरेचसे ॲलोट्रॉपिक फॉर्म आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा हे ॲलोट्रॉप म्हणजे इनसायक्लोसल्फर घ्या किंवा ओव्हरऑल अल्फा सल्फर, बीटा सल्फर, गामा सल्फर असे त्याचे ॲलोट्रॉप्स बघायला मिळतात. पण सगळे ॲलोट्रॉप्स कसे आहेत बघा, हे सगळे ऑक्टाॲटॉमिक स्टेटमध्ये असलेले आपल्याला बघायला मिळतात. सो द नेक्स्ट वन, ऑल द एलिमेंट्स ऑफ ऑक्सिजन फॅमिली आर. म्हणजे ओव्हरऑल तुमचा 16 ग्रुप आहे ऑक्सिजन फॅमिली. ह्याच्यामधले सगळे एलिमेंट कसे असतात? पहिला ऑप्शन दिला आहे नॉन मेटल, दुसरा दिला आहे मेटेलॉइड्स, थर्ड इज अ रेडिओ ॲक्टिव्ह आणि फोर्थ वन इज अ पॉलिमॉर्फिक. आता ऑक्सिजन हा गॅसेस फॉर्ममध्ये आपल्याला माहिती आहे हा नॉन मेटल आहे. ऑक्सिजन नंतर येणारा ऑक्सिजन नंतर पुढं येणारा जो तुमचा सल्फर इलेमेंट आहे तो सुद्धा तुमचा ओव्हरऑल तशा टाईपच्या प्रॉपर्टी दाखवेल. नेक्स्ट वन, रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, तर ह्याच्यामधून अल्फा, बीटा, गामा अशा रेजचा डिके होत असतो. असे एलिमेंट इकडं ह्या फॉर्ममध्ये आपल्याला बघायला मिळत नाही की ऑक्सिजन डायॲटॉमिक आहे, सल्फर ऑक्टाॲटॉमिक आहे. ओके. नंतर पुढे येणारा सेलेनियम घ्या, टेलोरियम घ्या किंवा पोलोनियमच्या बाबतीत हा रेडिओ ॲक्टिव्हिटी थोडीफार बघायला मिळते. पण ऑक्सिजन फॅमिलीमध्ये कसं आहे, आपल्याला नॉन मेटल पण बघायला मिळतात, मेटेलॉइड्स पण बघायला मिळतात आणि रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटसुद्धा बघायला मिळतात. हे सगळे पॉईंट जर कन्सिडर केले तर पॉलिमॉर्फिक टाईपचं बिहेवियर ऑक्सिजन फॅमिली दाखवते. पॉली म्हणजे मेनी आणि मॉर्फिक म्हणजे फॉर्म, म्हणजे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये हे इलेमेंट असतात. फॉर्म कुठले? नॉन मेटल असतील, रेडिओ ॲक्टिव्ह असतील, मेटेलॉइड असतील, अशा फॉर्ममध्ये. ऑक्सिजन नॉन मेटल आहे. ओके. पोलोनियम जर बघितला तर तो रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट आहे. म्हणजे अशा फॉर्ममध्ये हे वेगवेगळं बिहेवियर इथं दाखवतात. त्यामुळं ह्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर येणार मग तुमचा ऑप्शन नंबर 14. ओके डिअर स्टुडंट्स. सी दी नेक्स्ट क्वेश्चन, दी ट्रायटॉमिक स्पेसीज ऑफ इलेमेंटल ऑक्सिजन इज नोन. म्हणजे ऑक्सिजन हा ट्रायटॉमिक फॉर्ममध्ये असतो O3. जे जनरली हा डायटॉमिक असतो पण त्याचा दुसरा एक ॲलोट्रॉपिक फॉर्म आहे O3. मग ह्या O3ला काय म्हणायचं? तर ऑप्शन दिला आहे अझोन, ट्राय ओझोन, पॉली ओझोन आणि चौथा दिला आहे ओझोन. तर सिम्पल क्वेश्चन आहे, ह्याचं करेक्ट आन्सर येणार आहे ओझोन. ट्रायटॉमिक फॉर्ममध्ये हा ऑक्सिजन इथं असलेला आपल्याला बघायला मिळेल. ओके. इट इज टोटली रिगार्डिंग टू वॉट, थोडेफार MCQ आपण आज डिस्कस केले रिगार्डिंग टू दी P ब्लॉक एलिमेंट. ओके स्टुडंट्स. ह्याच्या अजून पुढच्या ज्या फॅमिलीज आहेत मग त्याच्यामध्ये तुमची ऑक्सिजन फॅमिली, नायट्रोजन फॅमिली, ऑक्सिजन फॅमिली झाली, नंतर हॅलोजन, नंतर येणारी तुमची पुढची जी हॅलोजन फॅमिली आहे आणि शेवटची इनर्ट गॅस फॅमिली. तर ह्या 2 फॅमिलीशी रिलेटेड जे MCQ राहणार आहेत ते मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ओके स्टुडंट्स, थँक्यू.